नमस्कार मित्र आणि मंडळींनो, मागील काही दिवसापासून पलावा ते कोंढाणे लेणी अशी एक दिवसाची पिकनिक प्लॅन केली होती. फायनली तो दिवस आज उजाडला. शनिवार सुट्टीचा दिवस म्हणून आम्ही मित्रमंडळी सकाळी 8 वाजेपर्यंत घराबाहेर पडलो. पलावा ते कोंढाणे लेणी प्रवास आधीच ठरलेला होता. त्या ठरलेल्याप्रमाणे आम्ही काही जण एक्सपिरिया मॉल आणि काही जण पलावा फेज 2 गेट नंबर 2 वरून सकाळी 8:38ची NMMTची बदलापूर बस पकडली. पुढे बदलापूरवरून आम्ही कर्जतला जाण्यासाठी सकाळची लोकल पकडली. कर्जतच्या लोकलने आम्ही कर्जतमध्ये पोहोचलो. आम्ही सर्वांनी ब्रेकफास्ट झाल्यानंतर कर्जत स्टेशनवरून कोंढाणे लेणीसाठी जाण्यासाठी एक इको टॅक्सी घेतली आणि त्या टॅक्सीने आम्ही पुढील 14 किलोमीटरचा प्रवास पार केला. इको टॅक्सीने कोंढाणे गावामध्ये उतरल्यानंतर तिथून पुढे लेणीपर्यंत जाण्यासाठी आम्ही पायी निघालो. कॅबवाल्याने आम्हाला गावाजवळच उतरवलं, जास्त पुढे नाही उतरवलं. पण प्रायव्हेट ज्या गाड्या जाणाऱ्या होत्या त्या पुढेपर्यंत जात होत्या. जर तुम्ही स्वतःच्या गाडीने येत असणार तर थोडे पुढे तुम्ही जाऊ शकता. त्यामुळे जवळजवळ 5 मिनिटाचा पायी प्रवास तुमचा वाचू शकतो. निसर्गरम्य वातावरण होतं, पाऊस पडत होता, ओले रस्ते होते, हिरवेगार झाडे होते, वातावरण खूप सुंदर होतं. पुढे जात असताना झाडावर काही ठिकाणी कोंढाणे लेणीकडे कसे जायचे त्याचे साईनबोर्ड झाडावर लावलेले होते. त्याला फॉलो करून आम्ही पुढे जात होतो. मित्रमंडळी आमची खूप एन्जॉयमेंट करत होते. पडणारा धोधो पाऊस आणि खालचे खडकाळ रस्ते यामधून वाट काढत आम्ही पुढे लेणीच्या दिशेने वाटचाल करत होतो. जंगलातून जाणारी वाट आणि हिरवेगार झाडे आणि थंड वातावरण आणि पाऊस हे खूप सुंदर वाटत होतं. ठिकाणी रस्ते खूपच कठीण होते, त्यामध्ये चिखल पण होता, त्याच्यामुळे थोडे सांभाळून आम्हाला पुढे जावं लागत होते.
रस्त्यामध्ये जाताना आम्हाला काही ठिकाणी पाण्याचे खूप प्रवाह मिळाले। त्या प्रवाहातून आम्ही एकमेकांना हात देत रस्ता काढत ते प्रवाह आम्ही पार केले। प्रेम जय भीम हा आपल्या धम्माचा वारसा बघण्यासाठी आम्ही पलावातून डोंबिवलीमधून आलेलो आहोत। 2500 वर्षे आपले बौद्ध भिक्षू बघा वर्षावासात येऊन कसे राहत असतील आणि कसं धम्म प्रचार केला असेल, आम्ही शतशः त्यांना ऋणी आहोत। आता एवढा मोठा धम्म आपल्याला त्यांनी दिला, आपण थोडाफार वेळ काढून अशा ठिकाणी नक्कीच आपल्या मुलाबाळांना घेऊन येत चला। जय भीम। पाण्याचा प्रवाह थोडा मोठा आहे, त्याच्यामुळे थोडं सांभाळून आम्ही जातो। थोडं अंतर पार केल्यानंतर आम्हाला तिथे काही शेड दिसले। तिथे पोहोचल्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून भाजलेले मक्याचे कणस खाण्यासाठी घेतले आणि सोबत काही जणांनी घरून टिफिन सुद्धा आणले होते। तर ते टिफिन आम्ही तिथे खाल्ले आणि दुपारचं जेवण आम्ही तिथे केलं। जेवण केल्यानंतर पुढे आम्ही निघालो, पण त्याआधी तिथे काही ठिकाणी सूचना फलक लिहिलेले होते। त्या सूचना फलकामध्ये काही निर्देश, काय करायचे काय नाही करायचे या गोष्टी तिथे लिहिलेल्या होत्या। आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचा एक बोर्ड तिथे होता, त्यामध्ये या मॉन्युमेंटची माहिती थोडक्यात लिहिलेली होती। या फलकापासून पुढे या पायऱ्या दिसत आहेत, त्या पायऱ्यापासून पुढेच थोड्याच अंतरावरती लेणी आहे। थोड्या पुढे गेल्यानंतर आम्हाला तिथे एक मोठा धबधबा दिसला आणि त्या धबधब्याला लागूनच तिथे बाजूला लेण्या होत्या। लेण्या आणि धबधबा हे दृश्य खूप सुंदर दिसत होतं। कर्जत स्टेशनवरून 14 किलोमीटर अंतरावर असलेली ही कोंढाणा लेणी इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकात निर्माण झाली आहे असे सांगण्यात येते।
आर्किओलॉजिकल माहितीप्रमाणे कोंढाणे लेण्यामध्ये एक चैत्यगृह आणि 7 विहार आहेत आणि 2 गुहा आहेत. त्यापैकी चैत्यगृहामध्ये अंदाजे 9 मीटर उंचीचे हे चैत्यगृह आहे. पिंपळ पानाच्या आकाराच्या कमानी येथे दिसून येतात. त्या चैत्यगृहामध्ये गेल्यानंतर आम्ही बुद्ध वंदना घेतलेली. लेण्या खूप सुंदर आहेत, परंतु काही ठिकाणी त्याची पडझड किंवा तोडफोड करण्यात आलेली आहे असे दिसून येते. या लेण्याचे संवर्धन करण्याची गरज आहे. लेण्यांच्या बाहेरच तुम्हाला एक धम्मलिपीबद्दल माहिती देणारा बोर्ड तुम्हाला दिसेल. त्या बोर्डमध्ये धम्मलिपीतले अक्षर आणि त्याला तुम्ही कशा प्रकारे वाचू शकता ह्याची माहिती तिथे दिलेली आहे. काही जण त्या धबधब्यामध्ये भिजण्याचा आनंदही घेतला. सर्वजण खूप आनंदी होते, उत्साह दिसत होता. लेणी बघून झाल्यानंतर, पावसात भिजून झाल्यानंतर, धबधब्याचा आनंद घेतल्यानंतर आम्ही पुन्हा परतीच्या प्रवासाला निघालो. ही ट्रिप खूप सुंदर होती. सर्वजणांनी खूप एन्जॉय केला. तुम्ही सुद्धा या ठिकाणी येऊ शकता आणि पावसाळा हा सर्वोत्तम वेळ आहे इथे येण्याची असं मला वाटते. खूप निसर्गरम्य वातावरण असतं, तर त्याचा तुम्ही आनंद घेऊ शकता. संपूर्ण ट्रिप झाल्यानंतर जसे आलो त्याचप्रमाणे आम्ही परतीच्या प्रवासाने पुढे निघालो आणि घरी पोहोचलो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद.